चकली पहा कसा आवाज येतो हे पहा। नमस्कार, मी शोभा। शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी फराळातील एक पदार्थ बनवणार आहोत। तो सर्वांना आवडणारा आहे। अगदी या पदार्थाशिवाय आपला दिवाळी फराळ पूर्ण होऊच शकत नाही। तर तो पदार्थ आहे चकली। चकली झाली तर खूप छान होते आणि त्याला वेळ द्यावा लागतो। घाईच्या वेळी चकली करायची नाही। जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्याच वेळी चकली करा। चकलीचे प्रमाण हे मोजून मापून घ्या। त्या टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, त्या टिप्स प्रमाणे करा आणि अशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवलेली चकली ही अतिशय खुसखुशीत बनते। तसंच ती दीर्घकाळ तशीच कुरकुरीत राहते, बिलकुल मऊ पडत नाही। चकली बनवताना, चकली तळताना अनेक टिप्स वापरलेल्या आहेत। त्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुम्ही बनवलेली चकली ही सुद्धा सर्वांना आवडेल आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहील। चला जाऊया किचन मध्ये। भाजणीची चकली सर्वांना आवडते, पण ते कधी भाजणी चुकते किंवा नरम पडते किंवा कडक तरी होते। पण अतिशय चविष्ट, खुसखुशीत असणारी, कमी साहित्यात बनणारी आणि भाजणीच्या चकलीच्याच चवीची आपण चकली बनवणार आहोत। हे अर्धा किलोच्या प्रमाणात आहे। तर साहित्य पाहू। आता 2 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घेताना व्यवस्थित ते भरून सपाट करून घ्यायचा कप। तुमच्याकडे कप नसेल तर एखादी वाटी घेऊ शकता आणि त्याच वाटीने प्रमाण घ्यायचंय। तर 2 कप मी तांदळाचं पीठ व्यवस्थित भरून सपाट करून घेतलेलं आहे आणि 2 कपाचा हा चौथा भाग आहे। म्हणजे 2 कप मी पीठ घेतले तर हा अर्धा कप आहे आणि अर्धा कप फुटाण्याची डाळ घ्यायची, कोणत्याही दुकानामध्ये मिळते। आता ही फुटाण्याची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पावडर करून घ्यायची। या पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता तांदळाचं पीठही बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे। तसंच ही फुटाण्याची पावडर किंवा डाळीची पावडर सुद्धा बारीक चाळणीने व्यवस्थितपणे चाळून घ्यायची आणि जी कणी उरते ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि पुन्हा चाळून घ्यायची। तर अशा पद्धतीने पीठ चाळून झालेलं आहे। आता मसाला पाहू। 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, त्यानंतर हिंग घेतलेला 1 मोठा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ओवा आहे तो मी हातावरती चोळून घेतलेला आहे, तो 1 मोठा चमचा आहे। ओवा घातल्यामुळे चकलीची चव ही अतिशय छान लागते आणि चकली पचायला सोपी जाते। तर हे साहित्य आपलं घेतलेलं आहे। आता चाळलेल्या पिठामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं। पुन्हा हलक्या हाताने सर्व साहित्य मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ, तिखट किंवा जो ओवा आहे, जे मिश्रण आहे ते सर्व एकजीव होईल। या पद्धतीने एकजीव करून घेतलं। आता आपण पाव कप तेल टाकतोय, म्हणजे 2 वाट्या आपलं तांदळाचं पीठ आहे त्याला आपण अर्धा कप भाजकी डाळ टाकली आणि पाव कप तेल घ्यायचं। तेल हे थंडच घ्यायचं। शेंगदाणा तेल मी घेतलेलं आहे, तुम्ही जे वापरत असाल ते तेल घ्या। पाव कप तेल घेतलेलं आहे आणि हे तेल पिठाला व्यवस्थितपणे हाताने चोळून घ्यायचं। प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे। अशा पद्धतीने दोन्ही हाताने व्यवस्थितपणे मी चोळून घेतलं। सोबतच मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर त्यातील 1 वाटी पहिल्यांदा गरम पाणी घेतलं, जसं लागेल असं गरम पाणी घालायचंय। 1 वाटी पाणी मी टाकलेलं आहे। आता पाणी हे गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं, नाहीतर हाताला चटका लागू शकतो। चमच्याने व्यवस्थित पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर गरज भासली तर पुन्हा मी पाणी टाकणार आहे। पण सुरुवातीलाच एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर चकलीचं पीठ हे पातळ होऊ शकतं आणि आपल्या चकल्या बिघडू शकतात। तर पाणी टाकताना हे थोडं थोडं करून गरज भासेल असंच टाकायचं आहे। पिठामध्ये हळद टाकली आणि हळदही व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली। पुन्हा मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी आहे। आपण तेल थंड टाकलेलं आहे, त्यामुळे पाणी गरम टाकायचं। तेल टाकताना कडकडीत तेल न टाकता थंडच तेल टाकायचं, नाहीतर तुमच्या चकल्या तेलामध्ये फसू शकतात। तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला पीठ मिक्स करून घेतलं। आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे, हाताला भाजत नाही, त्यावेळी हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं।
पुन्हा पाणी टाकलं. आपल्याला जसं लागेल असं पाणी टाकायचं आणि अगदी आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीप्रमाणे मळायचं. फार पातळ नाही किंवा फार घट्टसुद्धा मळायचं नाही, कारण फार घट्ट मळलं तर आपल्या चकल्या पाडताना तुटतात आणि पातळ मळलं तर त्या चिवट होतात किंवा मऊ पडतात. तर पाण्याचं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे. आता हे सर्व मिश्रण मळायला मला जवळजवळ 2.5 ते 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. छानपैकी मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जेवढं पीठ तुम्ही मळाल ना तेवढं आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अतिशय खुसखुशीत होतात. तर पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. तर चेक करून पाहायचं. पहा, अशा प्रकारे पीठ झालेलं आहे. हाताने असं चेक करायचं. फार पातळ नाही किंवा फार घट्टसुद्धा नाही. लगेच तुम्ही चकला करू शकता किंवा 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीची चकती त्यामध्ये टाकलेली आहे. आता साच्यालाही तेल लावून घ्यायचं, त्यामुळे साच्याला पीठ चिकटत नाही आणि साचा घासताना सोपं जातं. आता जसं लागेल तेवढाच गोळा करून घ्यायचा आहे. पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि पीठ पातळ करून मळायचं. फार घट्ट पीठ असेल तर चकली साच्यातून पाडताना तुटते, म्हणून पीठ हे अगदी छान मळून थोडंसं सॉफ्ट असलं पाहिजे. या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. मोठं भांडं असेल तर पीठ मळणं आपल्याला सोपं जातं. आणि यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पीठ मी पुन्हा मळून घेतलेलं आहे आणि साच्यामध्ये भरताना दाबून दाबून भरायचं, म्हणजे मध्ये हवा राहत नाही आणि आपली चकली तुटत नाही. एकाच साईजच्या डिश घेतलेल्या आहेत आणि त्या डिशवरती चकल्या पाडून घ्यायच्या. चकली पाडताना पहिल्यांदा जे टोक आहे ते चिकटवून घ्यायचं सुरुवातीचं, आणि शेवटचं टोकसुद्धा चिकटवून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि चकली जे जवळजवळ त्याचे वेडे आले पाहिजेत. आता दुसरी पाहू, अजून एक करून दाखवते. तर या पद्धतीने आपल्या चकल्या 4 करून झालेल्या आहेत. 4 ते 5 चकल्या एका वेळी टाकायच्या, जास्त टाकायच्या नाही. सोबतच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर चेक करायचं. फार गरम नको किंवा थंडसुद्धा नको, मध्यम गरम असलं पाहिजे. आणि चकल्या ह्या जवळ न्यायच्या कढईच्या आणि मग टाकायच्या, म्हणजे चकल्यांची साईज चेंज होत नाही. अशा पद्धतीने मी 4-5 चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. चकल्या टाकताना आधी मध्यम गरम असलं पाहिजे आणि चकल्या टाकल्यानंतर काय होतं की तेलाचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं. थोड्या वेळाकरता, अगदी काही सेकंदाकरता गॅस फास्ट करायचा आणि पुन्हा मीडियम गॅसवरती आपल्याला पूर्ण चकल्या तळायच्या आहेत. आता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर मग चकली उलटवायची. सुरुवातीला पटकन चकली उलटवली तर चकली आपली तुटू शकते किंवा तिचा आकार हा चेंज होऊ शकतो. तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच चकल्या उलटवून घ्यायच्या. चकली तळताना पेशन्स ठेवावे लागतात. एक चकलीची बॅच तळायला 7 ते 8 मिनिट लागतात. तेव्हा चकल्या या खुसखुशीत होतात. खूप घाई केली ना तर चकल्या वरून तळल्यासारख्या वाटतात किंवा भाजल्यासारख्या वाटतात आणि त्या वेळेपुरत्या कडक राहतात. अर्ध्या-पाऊण तासाने पुन्हा चकल्या नरम पडतात. त्यामुळे चकल्या तळताना पेशन्स ठेवा. मीडियम टू स्लो अशा गॅसवरती आपल्याला चकल्या तळायच्या आहेत. एक बॅच तळून झालेली आहे. मीडियम टू स्लो अशाच आपल्याला चकल्या पूर्णपणे तळायच्या आहेत. बराच वेळ लागतो चकली तळायला. कुरकुरीत चकलीचा आवाज ऐका आणि मध्येही अगदी असं होल पडलं पाहिजे चकलीला, म्हणजे आपली चकली ही अतिशय खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत होते. हे चकलीचं लक्षण आहे की मध्ये अशी पोकळ झाली पाहिजे आणि तोडताना आवाज आला पाहिजे. आता दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळून घेतलेली आहे. चकली तळायला जास्त वेळ लागतो, म्हणून एका वेळी एकच पदार्थ करा. म्हणजे चकली ज्यावेळी बनवणार असाल त्यावेळी फक्त चकलीच बनवा, म्हणजे तुमची घाई होणार नाही आणि चकलीसुद्धा बिघडणार नाही. चकलीचं साहित्य मोजून मापून घ्या. तेलाचे टेम्परेचर मेंटेन ठेवा आणि चकली तळताना महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. अशा पद्धतीने केलेली चकली ही दीर्घकाळ म्हणजे अगदी संपेपर्यंत खुसखुशीतच राहते
माझी रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि दिवाळी फराळ बनवण्यासाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.